जय जय गुरुंता, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होत आहे सकाळचे 8 वाजता. कालचा काही ब्लॉग बनवू नाही शकलो कारण की काल खूप आमच्या गावामध्ये पाणी आलं, तर त्यामुळे आमच्या गावची लाईन नव्हती, तर मी काही ब्लॉग बनवू नाही शकलो. तर पाणी आज पण आलं सकाळी आणि एवढं पाणी आलं तर आता गरम होते आम्हाला. गरम एवढं होतं की चिडचिड करत आहे माणूस पूर्ण एकदम. खूप पाऊस आला त्यामुळे गरम पण होत आहे मला. आणि आता माझी दीदी बनवत आहे तिच्या हातचं जेवण, तर तुम्हाला मी दाखवतो आता जेवण. तर माझी दीदी बनवते आता भेंडीची भाजी. तिला भेंडी खूप आवडते, तिची फेवरेट आहे. तर आता ते इंट्रो कर. तर मी बनवत आहे भेंडी. मला खूप आवडते भेंडी. चला मी तुम्हाला रेसिपी देते आता भेंडीची. सगळ्यात पहिले आपण टाकूया तेल कढईमध्ये. तेल आता थोडंसं गरम होऊ द्यायचं. तेल गरम झालेलं आहे. आता मी टाकते थोडीशी मोहरी आणि जिरं. कुठे जिरं आहे, थोडंसं जिरं. नंतर टाकलाय मी कांदा. आता हे मस्त थोडंसं असं घेऊ द्यायचं लाल. नंतर टाकू आपण मिरची. आणि थोडीशी टाकूया हळद वरती आणि थोडंसं चवीनुसार मीठ. तर आता मी सगळं काही टाकलं भेंडीमध्ये. तर आता मी थोडा वेळ भेंडीवरती झाकण आणि नंतर आपण पाहू आपली भेंडी. रात्रभर पाऊस आल्यामुळे पूर्ण बाहेर वल्ल झालेलं आहे, तर मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो आता. आणि हा बघा आमचा गट्टू. बाहेर पाऊस आला की हे लगेच आतमध्ये येतात, यांच्या पायाला माती पण नाही लागू देत. आणि जेव्हा उन्हाळा राहतो ना तेव्हा हे एवढे गंधीरा येतात ना, पूर्ण पाण्यात बसतात, कुठं पण बसतात. गिधाळ्या ते पूर्ण एक नंबरचे पागलात. जसा दिवस निघतो ना तर माझं एक सगळ्यात पहिलं काम असते, तर मी सगळ्यात पहिले काम करत असतो. हे जे चिमणे आहेत ना यांच्यासाठी मी सगळ्यात पहिले झोपेतून उठल्यावर याला तांदूळ टाकतो आणि इकडं यांच्या मटक्यात पाणी टाकतो. आणि इकडे बघा मी झाडं लावली होती, यांना एवढे मस्त मस्त फुलं आले ना, खूप छान दिसत आहे ते बघा इकडे. आणि मी इकडे एक लिंबूचं झाड लावलेलं होतं, तुम्ही पहिल्या ब्लॉकमध्ये बघितलं असणार. हे झाड ना अर्ध्यातून पूर्ण सुकलेलं आहे आणि अर्ध्यातून हिरवं आहे. बघा इकडे, हे इकडे पूर्ण हिरवं आहे, इथपर्यंत हिरवं आहे. आणि याच्यावरती काय माहीत काय झालं याला, हे पूर्ण सुकलं आहे. मला समजत नाही आहे की हे जगणार आहे की मरणार आहे, मी अजून पण कन्फ्यूज आहे. आणि इकडे मी अजून एक झाड लावलेलं होतं, हे संत्र्याचं झाड आहे, हे पण सुकलेलं आहे, समजत नाही मरतात की वाचतात. आणि अजून इकडे एक झाड लावलेलं होतं, हे बघा
याची पानं ना आता मरत आहेत. म्हणजे हे पण मरणार आहे का वाचणार आहे मला पण नाही समजत आहे. समजणार आहे कधी, जेव्हा हे हिरवे पानं परत येतील याला. आणि बाहेर बघा पाऊस आल्यामुळे पूर्ण वल्ल झालेलं आहे. आणि गरम एवढं होत आहे ना, खूप गरम होत आहे इकडे. पूर्ण पायाला ना माती लागत आहे बघा, म्हणजे अशी माती चिपकत आहे एकदम. आणि इकडे जांबाची झाडं लावली होती माझ्या आजीने. बघा कशा प्रकारे आता खूप मोठे झालेले आहेत झाडं, यांना ना पेरू लागणार आहे परत. आणि इकडे बघा पाणी आल्यामुळे पूर्ण ओललं आहे बाहेर. आणि आता पण मोसम असं वाटत आहे की पाणी येणार आहे. खूप गरम होते परत. बघा व्ह्यू खूप मस्त दिसत आहे. पावसाळा तर लागला आहे पण गरमी खूप होत आहे. जोपर्यंत एकदम मुहूर्त पाणी येणार नाही ना तोपर्यंत गरमच होणार आहे आम्हाला. आणि अजून 2 झाडं लावले होते, मोगरा आणि गुलाबाचे, त्यांना पण फुलं आले बघा. त्याला छोटी छोटी फुले आले, त्यांचा वास खूप मस्त येते. आणि इकडे गुलाबाचं फूल आले होतं काल, पण रात्रभर पाऊस आल्यामुळे ना खराब झालेलं आहे. बघा बघा आता कसं दिसतं इकडे. तर माझ्या दीदीची तुम्ही बघितलं असणार, ती तिच्यासाठी तिच्या आवडीची भेंडी बनवत आहे. तर तिची भेंडी होईपर्यंत, आणि मी तर बाहेर तुम्हाला दाखवलं, तर तोपर्यंत मी आंघोळ करून येतो, कारण की गरम खूप होतं आहे. बघा घाम आलेला आहे मला पूर्ण साईडनं. तर ठीक आहे, भेटूया डायरेक्ट आता आंघोळ केल्यानंतर. तर माझ्या दीदीची ना भेंडीची भाजी झाली आहे तयार. तर आता ती बनवते चपाती, तर मी तुम्हाला दाखवतो. चला बघा दीदी. तर माझ्या दीदीच्या हातची पहिली चपाती तयार झालेली आहे. बघा तिने इकडे ठेवली आहे. आता माझ्या दीदीने दुसरी चपाती ठेवली आहे ताव्यावरती. माझी दीदी ना आता फक्त 4 चपात्या बनवत आहे नाश्त्यापुरत्या, आणि बाकीच्या ज्या चपात्या आहेत ते मम्मी बनवणार आहे. बघा एक याच्यात आहे, एक तया चालू आहे, आणि एक इकडे गरम होत आहे, आणि एक इकडे ह्याच्यात आहे. तर अशा माझ्या दीदीनं 4 चपात्या करणार आहे, आणि बाकीच्या चपाती मम्मी करणार आहे. मी ना माझ्या दीदीची रेसिपी दाखवत होतो ना तुम्हाला. तर रेसिपी दाखवत होतो, तर मी एक काम विसरलो होतो अजून. मी अजून आंघोळ नाही केलेली आहे, तर मी पटकन आंघोळ करून येतो. माझी मम्मी मला ओरडत आहे आंघोळ कर. तर ठीक आहे, भेटूया आंघोळ करून झाल्या. तर मी आलो आता आंघोळ करून. तर मी ना एक थोडं नवीन दिमाग लावला केसांसाठी, आहे ना असे डोळ्यासमोर येतात, तर त्यामुळे मला समोरचं काही दिसत नाही बरोबर. तर मी आता बघा काय करतो. चांगलं वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा चांगले वाटतात का असे केस? जर चांगले वाटत असेल तर मी ठेवतो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण की डोळ्यावरती येतात ना ते, त्यामुळे ना ते चांगले नव्हते दिसत, ते जरा चांगले वाटतात मला. बघा आणि एक तुम्हाला अजून सांगायचं होतं, मी जो त्या ब्लॉगमध्ये जो व्हिडिओ बनवला होता ना फॅनचा, तर मी फॅन तर आणला होता, आणि मी त्याला फिटिंग पण केलं. पण त्याच्यामध्ये थोडं मला वाटते काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तर जेव्हा गोल फिरतो ना, तर तेव्हा तो चुक आवाज करतो आहे. मला असं वाटत आहे की त्याचं ना काहीतरी ढिलं आहे थोडं. तर मी आता परत फॅनला, तुम्ही ऐका आता. बघा फॅन लावलेला आहे, आता तुम्ही आवाज ऐका. येतो ना आवाज? बघा हा फॅन अशा प्रकारे आवाज करत आहे. तर मला भीती वाटत आहे की अंगावर नाही पडला पाहिजे ना, आपल्या रात्रीचा आपण झोपतो. जर अंगावर पडला तर हेडशॉट बसणार तर डोक्याला. बघा आवाज कसा करतो यार. तर मला हे नाही समजत आहे की याचा आवाज का येत आहे. तर मी आता फॅन बंद करतो. अशा प्रकारे फॅनचा आवाज येत आहे. तर मी आता त्याला परत ओपन करतो, खाली काढतो, बघतो काय प्रॉब्लेम झालेला आहे. तर बघू आता काय प्रॉब्लेम आहे तर फॅनमध्ये. ठीक आहे, आणि बाहेरचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला मी परत एक वेळेस. हा आमचा कालू आहे, असा पडला आहे, असा वाटते की बेहोश झालेला आहे. आता बघा बाहेरचा व्ह्यू. पूर्ण आभाळ आलेलं आहे आता. तर मी माझ्या फॅनचं काम केलं आहे पूर्ण. आता तो आवाज नाही करत आहे, आणि आता वाजले 4. तर आता बाहेर मोसम एवढा खराब झाला आहे ना, तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघा.
एवढा भारी मौसम झाला ना तर इकडे. आणि मी माझ्या मोबाईलमध्ये ना चार्जिंग 100% करून घेतली, कारण की मला ब्लॉगिंग करायची आहे ना, त्यामुळे मी माझ्या मोबाईलमध्ये फुल चार्जिंग केलेली आहे. आणि हे बघा माझी मम्मी इकडे झोपून आहे आणि माझी दीदी इकडे बसून आहे आणि आमचा गोल्डीची झोप चालू आहे. पावसाळा लागला ना तर त्यामुळे ना एवढं भारी वाटत आहे ना. आता बारीक बारीक पाणी येतं आमच्या इकडे. बघा आता चालू नाही झाला अजून पाऊस. बघा आता मी पूर्ण बरोबर दाखवतो तुम्हाला, कारण की मी तिकडून लांबून दाखवलं ना. तर आता मी इकडे बाहेर आलो. आत्ता बघा काय भारी दिसते इकडचा व्ह्यू. बघा तुम्ही एन्जॉय करा व्ह्यू. बघा मी तुमच्यासाठी एवढा भारी व्ह्यू दाखवत आहे तुम्हाला. असं वाटत आहे की इकडे पहाड बनला, पहाड. खूप भारी व्ह्यू दिसत आहे. मी अशा प्रकारे ब्लॉग काढत आहे. आता मी 4-5 दिवस झाले ना कंटिन्यू ब्लॉग काढत आहे. तर मला म्हणजे पहिल्यापेक्षा चांगलं बोलता येत आहे, कारण की मी पहिले अटकत होतो आणि मला भीती वाटत होती ती बोलायची. असं वाटत होतं मला की चुकणार का काही. पण आता 8 दिवस जास्त झाले तर मला आता चांगलं वाटतं ते बोलायला. फ्री बोलत आहे ना मी एकदम आता पहिल्यापेक्षा. आणि इकडचा व्ह्यू बघून मला एवढं खुश, म्हणजे एकदम हॅपी झालो आहे मी आता. तर चला आता आतमध्ये जातो मी, कारण की पाण्याचे थेंब लागत आहेत बारीक बारीक. तर आता मी आतमध्ये ब्लॉगिंग करतो, ब्लॉगला अजून चांगलं सांगतो. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब लवकरात लवकर करा. अशाच प्रकारे मी नवीन व्हिडिओ घेऊन येतो तुमच्यासाठी. तर ठीक आहे, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.